जय जय रघुवीर समर्थ सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परे ज्ञान योगेश्वराचे कवे वाल्मिका सारिखा मान ऐसा नमस्कार तया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक क्रमांक 38 आपण आज पाहणार आहोत. मागील जी श्लोकांची माळा होती नुपेक्षी कदा राबत असा भिमानी, यामध्ये सारांश आपल्या मानवी मनाला समर्थाने उपदेश केलेला आहे. हे मना, जसं तुला तुझी उपेक्षा, तुझ्याकडे दुर्लक्ष कोणी केलेलं तुला चालत नाही, तसंच तू सुद्धा इतरांच्याकडे म्हणजेच त्या परमात्म्याकडे दुर्लक्ष करू नकोस. तू त्याची भक्ती कर, तो तुझी कधीही उपेक्षा करणार नाही. पुढे काय म्हटलंय? मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थकीत हो निपाहे. अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवे वस्ति कीजे श्रीराम. समर्थांनी दुसरी माळ घेतली आहे, त्याच्यामध्ये मना सज्जना राघवी वस्ती कीजे म्हणजे पुढचं साधन आपल्याला पक्क करण्यासाठी काय करायचं आहे याबद्दलचं मार्गदर्शन केलेलं आहे. काय म्हटलं आहे? मना प्रार्थना तुझला एक आहे. म्हणजे मन कसं आहे? चंचल आहे. जसं लहान मूल चंचल असतं, त्याला अनेक प्रकारची खेळणी दिली तर थोडा वेळ तो एका खेळण्याशी खेळतो, मग दुसऱ्या खेळण्याशी खेळतो, मग ते टाकून देतो, मग तिसऱ्या खेळण्याशी खेळतो, मग ते टाकून देतो, पुन्हा पहिल्या खेळण्याशी खेळतो. तसंच हे मानवी मन सुद्धा आहे, ते चंचल आहे. आणि म्हणून असं त्या लहान मुलाला जसं आपण म्हणतो की अरे बाळा, एका वेळेस एक खेळणं खेळ, ते पूर्ण समजून घे, उमजून घे, त्याप्रमाणे त्या मानवी मनाला समर्थाने बाळा असं म्हटलं आहे. मना प्रार्थना तुझला एक आहे. एक, तुला एकच प्रार्थना आहे. हे मानवी मना, तू अतिशय लहान मुलासारखा आहेस, चंचल आहेस. स्थिर राहा. कुठं? मना सज्जना राघवी वस्ती कीजे. तुला स्थिर कुठं व्हायचं आहे? 4थ्या चरणात सांगितलेलं आहे. मना प्रार्थना तुझला एक आहे, तू स्थिर राहा. तुला मी प्रार्थना करतोय, तुला विनंती करतोय, हे बाळा जास्त मस्ती करू नकोस, इकडे तिकडे धावू नकोस. तुझं मन, तू मुळातच सज्जन आहेस, तू उन्हाळक्या करणारा नाहीस. आपण लहान मुलाला सांगतो की तू हुशार आहेस, तू शहाणा आहेस. तसं त्या मानवी मला सांगितलं आहे की हे मना, तू सज्जन आहेस. एखाद्याला स्तुती केली की आवडते, तसंच त्या मानवी मनाला सुद्धा समाजाने स्तुती केली. त्याला वाटलं की हे मानवी मना, तू मुळातच सज्जन आहेस. त्या ठिकाणी सदैव राघवाचं चिंतन असू दे. वस्ती कीजे म्हणजे तिथे त्याचं ठाण असू दे तुझ्या मनामध्ये. म्हणून मी तुला प्रार्थना करीत आहे. मना प्रार्थना तुझला एक आहे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. 4थं चरण. दुसऱ्या चरणात काय म्हटलं आहे? रघुराज थक्कीत होऊनी पाहे, अवज्ञा यदार्थी न अवज्ञा कदा हो यदार्थी न कीजे. अवज्ञा म्हणजे मी सांगितलेलं, जे तुला सांगितलेलं आहे आत्ता, की स्थिर राहण्याचा प्रयत्न कर. मनामध्ये राघवाची वस्ती कर, तुझ्या रामरायाची वस्ती कर, तुझ्या आराध्य दैवताचं कायमस्वरूपी ठिकाण निश्चित कर. ही माझी तुला विनंती आहे. ती आज्ञा आहे असं समज सद्गुरूने दिलेली, त्याचं तू पालन कर. कुठल्याही प्रकारच्या अर्थासाठी अनर्थ प्राप्त करून घेऊ नकोस. म्हणून मना प्रार्थना तुझा एक आहे. रघुराज थक्कीत होऊ नये पाय. रघुराज सर्व भक्तांचा जो आवडता आहे आणि ज्याला सगळे भक्त आवडतात
असा तो रघुराज थक्कीत होऊन पाहिजे, आश्चर्यचकित होऊन पाहतोय तुझ्याकडे. तो तुझ्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहणार आहे. हे वचन आहे कोणाचं? त्याचं वचन. उदाहरण द्यायचं झालं तर संत तुकाराम महाराज आयुष्यभर विठ्ठल विठ्ठल, विठ्ठलासाठीच जगले, विठ्ठलासाठीच जेवले, विठ्ठलासाठी देह झिजवला आणि विठ्ठलासाठीच आपली वाणीसुद्धा झिजवली. आणि एवढी त्याची भक्ती पाहून तो विठ्ठलसुद्धा शेवटी थक्क होऊन गेला की हा असा कसा भक्त आहे माझा. यालाही म्हणतो की तू काहीतरी माग माझ्याकडे, मोक्ष वगैरे काहीतरी माग. हा काय म्हणतोय? मला पुनर्जन्म दे. का? कारण मला मोक्ष मिळाला तर तुझी भक्ती कशी करता येईल. अशा आश्चर्यचकित करून टाकणारे भगवान त्याचे भक्त, त्याच्याकडे भगवंतसुद्धा थक्क होऊन आश्चर्यचकित होऊन पाहतो की अशी कशी लीला मी रचली आहे की ज्यामुळे हे मानवरूपी देहधारी जीव जन्ममृत्यूच्या चक्रातून सोडण्याचं मागत नाही आहे, वर मोक्ष मागत नाही आहे. न लगे मुक्ती असं म्हणतात ना तुकाराम महाराज. न लगे मुक्ती आणि संपदा, सौख्य संज्ञ येती घरा. आहे की नाही? म्हणजे मला मुक्ती नको, संपदा नको, धनधान्य नको, काहीच नको. मला फक्त तुझी भक्ती करायची आणि भक्ती फक्त हा मानव देह प्राप्त केल्यानंतरच होते, मला निश्चितपणे कळलेलं आहे. त्यामुळे हे त्यांनी आपल्या मानवी मनावरती कायमस्वरूपी बिंदवून टाकलेलं आहे. अशा त्या भक्ताकडे विठ्ठलसुद्धा थक्क होऊन पाहतो. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर भोळाराम. समर्थ चरित्रामध्ये भोळारामचे चरित्र आहे, सगळ्यांना माहिती आहे. काय केलं त्या भोळारामाने? समर्थ एकदा तीर्थयात्रेला आपल्या सर्व शिष्यांसहित निघाले. मागे गडावरती व्यवस्था कोण पाहिल असा प्रश्न उपस्थित झाला. कारण रामाची नित्य दैनंदिन काकडा आरती, दुपारचं मध्यान्ह भोजन, संध्याकाळची उपासना, नंतर रात्री काकडा आरती हे नित्यनेमाने चालू राहिलं पाहिजे. आपण सगळे जर गेलो तर हे सर्व कोण करेल? सर्व शिष्यांनी समर्थांना सांगितलं की आपला परमशिष्य भोळाराम आहे ना म्हणे, तो राहील मागे. समर्थांना शिष्यांच्या मनातला भाव कळला. भोळाराम जरी भोळा असला तरी तो समर्थांचा परमभक्तांपैकी एक आहे, हे इतर शिष्यांना पटत नव्हतं. असूया या प्रकारची म्हणता येईल तसं. शिष्यगणांमध्ये असूया ही असतेच कमी जास्त प्रमाणामध्ये. अशी समर्थाने म्हटलं ठीक आहे, आता भोळाराम म्हणजे काय आहे हे बघूया. समर्थांच्या वचनाबाहेर भोळाराम कधीही गेला नाही, कधी जाणारही नाही अशी त्याची निष्ठा आहे. हे समर्थांना माहिती होतं पण इतरांना माहीत नव्हतं. म्हणून समर्थांनी भोळारामाला बोलवलं की बघ, आम्ही सगळेजणं तीर्थयात्रेला जातो आहे, काशीला जातो आहे, गंगा किनारी तिथे पवित्रपणे स्नान वगैरे करून परत येऊ. तर तुला एक काम करायचं आहे, म्हणजे तू इथंच राहायचं आमच्या मागे. आणि जसं दैनंदिन आपली काकडा आरतीपासून ते शेजारतीपर्यंतचा कार्यक्रम असतो, तसा सगळा कार्यक्रम तो एकट्याने इथं सगळा सांभाळायचा आहे. बघा रामतो, समर्थांनी आज्ञा केली, समर्थ वचन तेच माझं जीवन, अशा भावामध्ये असलेलं त्याचं मन तयार झालं. तो तयार झाला. सगळे शिष्य गडावरून उतरले आणि काशीला पोचले. आता इकडे गडावर काय गंमत झाली. भोळाराम आता दुसऱ्या दिवशी सकाळी पासून उठून गड झाडून काढायचा, मठ साफ करायचा, प्रातर्विधी उरकायचे, सकाळची काकडा आरती, लगेच अल्पोपहार,
मध्यान्ह भोजन, संध्याकाळी अल्पहार, उपासना आणि रात्रीचं जेवण काकडा आरती करून रामाला निजवणे म्हणून शेज आरती, असा सगळा दिनक्रम भोळाराम करत होता. असे कित्येक दिवस गेले. एक दिवस भोळारामांच्या मनात आलं, मी एकटाच काय म्हणून काम करायचं? हे राम, लक्ष्मण, सीता, हनुमान सगळे एका ठिकाणी उभे असतात पडे. मी किती थकून जातो एकदा सगळं करत असताना. एक दिवस त्याला ताप भरला. बरं, त्यांना कसं बोलवायचं? त्याला सांगता नाही येणार असं काही. एक दिवस भोळारामांना ताप भरला. सकाळी उशिरा उठले थोडंसं, म्हणून रामांकडे काकडा आरतीच्या नंतर विनंती करत होता की मी एकटाच हे सगळं काम करतोय, तुम्ही सगळे इथं उभे असता नुसते. आजपासून तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर माझ्या कामामध्ये मदत करायची. त्याची ती भक्ती पाहून, त्याचा तो आग्रह पाहून प्रभू रामचंद्र म्हणाले की सांग म्हणे आम्हाला काय काय काम करायचं आहे ते. नाही म्हणे, देवा तुम्ही उभं राहा म्हणे. हे म्हणे बाजूला दोघं जण आहेत ते. लक्ष्मण आहे, इथं सीतामाई आहे, त्यांनी स्वयंपाक करावा, झाडलोट करावी. लक्ष्मण आहेत, मला इतर कामांमध्ये मदत करतील. आणि हनुमान आहेत म्हणे, तुमची सेवा केली. असं ते पूर्ण गडाची सेवा म्हणजे तुमची सेवाच आहे. त्याप्रमाणे प्रत्येकाला भोळारामाने कामावर लावलं. प्रत्येकजण आपापल्या परीने गडावरचा सर्व कारभार करू लागले. प्रभू रामचंद्र म्हणाले का मला काहीतरी काम दे रे. तर म्हणे तुम्हाला काहीच काम नाही द्या, तुम्ही आम्ही जे पण काही सेवा करू ना ती गोड मानून घ्यायची. असे दिवस चालले होते. एक दिवस भोळाराम मध्यान्ह भोजनाच्या वेळेस खीर केलेली होती सीताबाईंनी, आणि प्रसाद प्रभू रामचंद्रांना दिल्यानंतर भोळारामांना अचानक रडू आलं. अरे वेडा की काय रे म्हणतो, असा का जे एकदम तुला काय रडू, काय झालं, काय दुःख आहे मला सांग. एवढं मला माझ्या समर्थांची आठवण झाली. आजच्या प्रसादामध्ये समर्थांना आवडती खीर आहे म्हणे, आणि आत्ताही त्यांना द्यायला पाहिजे असं मला वाटतंय. प्रभू रामचंद्राने हनुमंताकडे असं दृष्टिक्षेप टाकला. काय हरकत नाही म्हणे, आत्ताच्या आत्ता तू ही खीर घे आणि हनुमंत तुला तिथे घेऊन जातील. हनुमंताच्या खांद्यावर बसून भोळाराम जिथं समर्थ होते त्या ठिकाणी त्यांना घेऊन गेला. परंतु भोळारामाला हनुमंताने एक अट घातली. म्हणजे मी इथं आडवा पडलेला असेल वाळूमध्ये, तू इथं कसा आलास हे कोणालाही सांगायचं नाही. पटकन समर्थांना खिरीचा प्रसाद द्यायचा आणि चटकन वापस यायचा. भोळाराम भोळा, आपली इच्छा पूर्ण झाली. समर्थांना आज खीर मिळणारे त्यांची आवडीची केलेली सीताबाईंनी गेला. समर्थांजवळ सगळे शिष्य बसलेले होते. अरे भोळाराम, तू इथे कसं काय? तुमच्यासाठी खीर आणली म्हणे, गडावर केली होती आजच्या प्रसादाशी, मला तुमची आठवण आली म्हणून घेऊन आलो. समर्थ म्हणाले, तू इथं कसा काय आलास पण एवढ्या दूर, आणि इतकी जुनी खीर? आम्हाला यायला इथे जवळ कित्येक दिवस लागले, आणि तो म्हणतो मी आत्ताच खीर केली आणि आत्ताच आणली, कसं शक्य आहे? सांग तू कसा आलास? भोळाराम धसले नाहीत हनुमंताचं नाव घ्यायला, पण त्याने असं दूर नजर टाकली. तिथं समर्थांनी दृष्टी टाकून बघितलं की भोळारामाने हनुमानाला गळ घातली, आणि ते समर्थ तिथे गेले आणि हनुमंताच्या पाया पडले. मला माफ करा म्हणे, माझ्या शिष्यासाठी तुम्हाला इथपर्यंत त्रास सहन करावा लागला. हनुमंत म्हणाले, समर्था
लवकर गडावर या. एकटा मला त्रास नाही दिला यांनी. सीतामाईला कामाला, लक्ष्मणाला काटक्या गोळ्या करायला पाठवतो जंगलामध्ये, झाडलोट करायला लागते. आणि माझे प्रभू रामचंद्र नाही म्हणे, ते तर त्यांना काहीच काम नाही सांगितलं म्हणे. त्यांनी फक्त सांगितलं की त्यांना तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ जो प्रसाद देईल तो व्यवस्थित खात राहा आणि आमची सेवा गोड म्हणून घ्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ठीक आहे म्हणे, याला घेऊन जातो. वापस नेलं गडावरती. असा तो भोळा राम. अशी येते त्याची भक्ती, आपल्या समर्थांच्या प्रती, आपल्या सद्गुरूंच्या प्रती असलेली निष्ठा. रघुराज थक्कीत होऊन पाहे, असे ते रघुराज त्याच्या त्या भोळ्या भक्तिभावाकडे पाहून अतिशय थक्क झाले. आणि म्हटलंय की मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थक्कीत होऊन पाहे. अवज्ञा कदा होय दर्थीने, की जे सद्गुरूंनी दिलेल्या आज्ञेचे कधीही अवहेलना करू नकोस. मना सज्जना राघवी वस्ती की, जे आपल्या मनामध्ये सतत राघवाचं चिंतन जागृत राहू दे. जय जय रघुवीर समर्थ.